तब्बल 9 वर्षांनी जाहीर झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक मोठा घोळ झाल्याचा आरोप माजी आमदार अशोक बापू पवार यांनी केलाय. 23 आणि 24 फेब्रुवारीला ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपल्याचं कारण देत गट विकास अधिकाऱ्यांनी 78 ग्रामपंचायतीतील 729 सदस्यांची नावे मतदानापासून वगळली आहेत. त्यामुळे फक्त 18 ग्रामपंचायतीचे सदस्य आता मतदान करू शकणार आहेत. या विरोधात शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. दुर्दैवानं एकतर ही 9 वर्षानंतर होती, शिवाय तालुक्यामध्ये एकूण 96 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुमारे 78 ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मतदानापासून दूर राहावं लागतं, कारण आज त्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमलेले आहे. खरं म्हणजे 1 फेब्रुवारीला हे सर्व सदस्य असताना त्यावेळची यादी देणं गरजेचं होतं, परंतु ती यादी मार्च महिन्यात दिली. त्यामुळे सगळे प्रशासक आज आपल्याला दिसतात. जर आज ही निवडणूक त्या ठिकाणी अशीच पुढे चालली तर निश्चितपणे 90% ग्रामपंचायत सदस्यांच्या वरती अन्याय होणार आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीतनं अत्यंत घातक आहे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही 9 वर्ष निवडणुका घेत नाही आणि आता निवडणूक घेताना ह्या सदस्यांना का वंचित ठेवता, म्हणून आमची मागणी आहे त्या ठिकाणी की हे सगळे सदस्य त्या मतदानाला पात्र असले पाहिजे, कारण ते लोकांनी निवडून दिलेले, हे तुमच्या प्रशासनाच्या चुकीमुळे ते वंचित राहतात आणि या संदर्भात न्याय मिळत नसल्यामुळं आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी लागते आणि म्हणून सरकारने या विषयात गांभीर्यानं लक्ष घालून या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद.